बातमी अमित शहा यांच्या संदर्भात। अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। येत्या 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर अमित शहा येणार होते, मात्र काही कारणास्तव अमित शहांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे आणि अशातच विविध ठिकाणचे दौरेही मंत्र्यांचे सुरू झालेले आहेत। अशातच अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर महाराष्ट्रात येणार होते। 15 फेब्रुवारीला ते छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते, मात्र त्यांचा हा दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे। नेमकं हा दौरा रद्द करण्यामागचं कारण काय आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरी अमित शहांचा हा छत्रपती संभाजीनगरचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। 15 फेब्रुवारीला ते दौऱ्यावर येणार होते, त्यामुळे आता त्यांचा हा दौरा नेमका पुढे ढकलला जाणार आहे का या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण 15 फेब्रुवारीला ते छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार होते, मात्र त्यांचा हा दौरा आता रद्द झाल्याची माहिती समोर येते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री लोकांचे दौरे आता सुरू झालेले आहेत विविध ठिकाणचे। अशातच महाराष्ट्राकडे सगळ्याच नेत्यांचं बारीक लक्ष आहे। महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अमित शहा येणार होते छत्रपती संभाजीनगरमध्ये। 15 फेब्रुवारीला अमित शहा यांचा दौरा होणार होता, त्यासाठीची तयारी देखील सुरू करण्यात आली होती, मात्र अशातच अमित शहा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार नसल्याचं समजतंय। त्यांचा हा दौरा रद्द होण्यामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विजय, अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती कळते। काय कारण असू शकते त्यांचा दौरा रद्द होण्यामागचं? नक्कीच मिनल, जर बघितलं तर अमित शहा जे आहे ते 15 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती होते, मात्र अचानकपणे त्यांचा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे। मात्र त्यामागचं कारण जे आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मागील 2 ते 4 दिवस झाले आहे आज बघितलं छत्रपती संभाजीनगरचे केंद्रीय मंत्री जे आहेत भागवत कराड यांनी बैठक घेऊन अमित शहा यांची बैठक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सभा होणार असल्याचे जाहीर केले होते। त्यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या संदर्भात जर बघितलं तर मोठी तयारी या ठिकाणी अमित शहा यांची स्वागताची करण्यात आली होती। त्याचबरोबर जर बघितलं तर या सभेसाठी जवळपास 1 लाखपेक्षा अधिक लोक राहतील असे देखील भाजपच्या वतीने दावा करण्यात आला होता। मात्र आता जर बघितलं तर अमित शहाचा दौरा जो आहे तो अचानक आता रद्द झाला आहे। त्यामुळे जर बघितलं तर आता जे नागरिक जे आहे तयारी झालेली आहे, मात्र आता अमित शहाचा दौरा रद्द झाला त्यामुळे सर्वत्र जे आहे आता वेगळं वातावरण झालेलं आहे। मीना, अगदी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।